नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे 2 मार्च आणि काय झालंय, 3-4 दिवस सलग सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळं 3-4 दिवस झालं जरा मापापेक्षा जास्तच बिझनेस डाऊन आहे। आणि आज मी 7 वाजता लॉग इन केलं होतं आणि आता वाजले 10। आतापर्यंत फक्त 2च ट्रिपा मारलेत आणि ती बी एकदम कमी रेटनी आणि ट्रिपच पडत नाहीये। तर मला वाटतं आज सुट्टी मारावा का, तर ट्रिपा पडत नाही तर उगाच टाइमपास करण्यात काही अर्थ नाही। पण आता आहे भोसरीमध्ये, तर माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती तुळापूरला, जिथं संभाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी जाऊन एकदा दर्शन घ्यावं, त्या ठिकाणची माहिती घ्यावी। कसं आहे, तुळापूरला तसं तर भरपूर वेळा गेलोय मी रस्त्याने, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन भेट देण्याचा योग कधी आलाच नाही। तर मला वाटतं आज ट्रिप आपण कमी येतं आणि आता आहे भोसरीमध्ये, तर एकदा जाऊन यायला पाहिजे। गेला तर गेला, वेळच जाईन पण भरपूर त्याचा फायदा होईल असं मला वाटतंय। का तर अशा ठिकाणी गेल्याच्या पुढं आपल्याला एक काम करण्याची नवीन प्रेरणा मिळत असते, जे त्यांनी धर्मासाठी किंवा लोकांसाठी केले ते त्याच्या पुढे आपण कुठंच नाही। त्याच्यामुळे त्यांच्याकडं त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांनी केलेल्या कामाची आपल्याला प्रेरणा मिळत असते। त्याच्यामुळं आता तिथं जायचा निर्णय घेतलेला आहे। आता बघू मित्रांना यायचंय का नाही। हॅलो, बोल ना. कुठे ऑफिस मध्ये. यायचं का तुळापूरला? उद्या जाऊ, उद्या सुट्टी मला. उद्या नाही, आजच, ती पण आता। आज मी कामाला आले, उद्या मला सुट्टी, उद्या जाऊ की नाशिक. अरे आज धंदा नाही म्हणून तुला बनतोय, नाही तर मला नाही टायमिंग, उद्या भाडं द्यावं लागेल। मग उद्या बी नाही होणार, उद्या होळी. होळीचा लय धंदा असतो आम्हाला। आज कसं शक्य? आता मी आलोय बी. जाऊ दे मग, मी जातो एकटा। उद्या जाऊ मी नाही. नाही आता उद्या नाही, आता मूड झालाय माझा। हाफ डे टाक, हाफ डे टाक, मग येतो न्यायला मी तुला। पटतं का तुला? पटत। आणि उद्या जाऊ ऐक. उद्या नाही बाबा, उद्या लय धंदा असतो, आज ट्रिपा पडत नाहीत म्हणून। बरं ठीक आहे, उद्या नाही राहिलं झालं तर उद्या जाऊ, बघ मग. बर ओके। हा ठीक. हा असतो गाडी चालवण्याचा फायदा मित्रांनो। अचानक मूड जायला नाही इकडं फिरायला जायचं की लगेच आपला कोण मालक नसतो। हा हे या कामाचं लय ऍडव्हान्टेज असतं। जो जॉब करतो ना माणूस, त्याचा असा अचानक प्लॅन होऊच शकत नाही। जरी किती मूड झाला ना फिरायला जायचा, तरी तुमचं ऑफिस असतं, ते सगळं शेड्यूल बिघडतं, त्याच्यामुळे तुमचा अचानक प्लॅन होऊच शकत नाही। आमचं कसं आहे, आम्हाला आज वाटलं इकडे फिरायला जायचं, लगेच आमचं ऑफ ड्युटी जायचं आणि लगेच गाडी मोकळा कुठं बी फिरायला जाण्यासाठी। मला वाटतं अचानकच नियोजन झालंय आणि कुणी लगेच येण्यासाठी तयार होणार नाही। मित्र पण आता बघू, मला गड्यांना काय तुळापूरला येण्यात इंटरेस्ट नाही, तर मी एकटाच जातो आणि एकटा जायला काही अडचण बी नाही, स्वतःला वेळ देता येतो आणि जरा माइंड फ्रेश होतो। त्याच्यामुळं मी एकटाच जाता, जवळ इथून काही लय लांब अडचण नाही आणि स्वतःचीच गाडी आहे, त्याच्यामुळे काही मोठं विशेष कारण म्हणजे विशेष नाही आहे की एकटा जाणं। तुळापूर छत्रपती संभाजी महाराज समाधी, 22 किलोमीटर आहे, पण चला ठीक आहे, तिथं गेल्याचा फायदाच होईल। तर संभाजी महाराजांबद्दल काही सांगायची गरज नाही, तरी पण ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो। संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते आणि संगमेश्वर या ठिकाणी त्यांना औरंगजेबाने धोका करून पकडलं होतं आणि 40 दिवस हाल केल्यानंतर त्यांना तुळापूर या ठिकाणी आणण्यात आलं आणि इथं त्यांची हत्या करण्यात आली। तर तिथंच त्यांची समाधी बांधण्यात आलेली आहे। तर आता आपण तिथंच चाललेलो आहेत आणि मला पण एवढं डिटेल हिस्ट्री माहित नाही त्यांच्याविषयीची, तर जरा म्हणजे मी पण एवढी सगळी माहिती म्हणजे एवढं तर पाठच होतं माझे, असं झालं होतं, पण याच्यापेक्षा डिटेल माहिती तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला मिळेल। का तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ना आता म्हणजे तोंडपाठ आहे की आपल्याला शाळेमध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो, पण संभाजी महाराजांवर असं विशेष असं म्हणजे शाळेमध्ये कुठं असं शिकवलं जात नाही। हे दुर्दैव आणि जेवढी माहिती घेतली तेवढी गुगलवरून इकडून तिकडून घेतलेली आहे मी, पण ती पण असं म्हणजे ह्या व्हिडिओत वेगळं सांगतात, त्या व्हिडिओत वेगळं सांगतात, त्याच्यामुळे जरा कन्फ्युजन आहे। पण आता प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊ, त्या ठिकाणी बरेच म्हणजे संभाजी महाराजांनी जेवढं शिवाजी महाराजांचं कार्य आहे ना, तेवढंच संभाजी महाराजांचं सुद्धा कार्य आहे। म्हणजे बरेच लोक संभाजी महाराज ज्या काळामध्ये त्यांचे हाल चालू होते ना, त्याला बलिदान मास असं म्हणतात, तर ते पाळतात। ज्या दिवसांमध्ये त्यांना त्रास झाला होता त्या दिवसांमध्ये म्हणजे ते तुम्हाला माहित असेल बलिदान मास काळ काय असतो, ते बरेच लोक पाळतात। म्हणजे
फेब्रुवारी महिन्यामध्ये रिलॅक्स करायला थोडा पण वेळच मिळाला नाही. कायम काम एक काम आणि 3 दिवस सुट्ट्या झाल्या, पण मध्ये अजिबात म्हणजे अजिबात टाइमपास करायलाच वेळ मिळाला नाही. सुट्ट्या झाल्या त्याचं कारण काय म्हणायचे अशा लोकांना. त्यांना नको म्हणलं तरी आता मला हे म्हणायचे की ह्यांना काम करून खायला काय मरत बुवा. आणि गव्हर्नमेंटला सुद्धा अशा लोकांवर ऍक्शन का घेत नाहीत की बुवा ज्यांचे हात व्यवस्थित आहेत, पाय व्यवस्थित आहेत, तरी पण ह्यांना असं काचापासूनच फुकाटच पैसे पाहिजेत. तर यांना थोडी पण लाज कशी वाटत नाही बुवा, आपण असं कसं काय वागू शकतो. म्हणजे मी ह्याच्यासाठी म्हणतोय की मी 8 दिवसापूर्वी 2 ब्लाइंड माणसांना मुंबईला जाऊन म्हणजे राऊंड ट्रिप होती आमचे सबस्क्रायबरच होते. तर त्यांना मी त्यांच्याविषयी म्हणजे त्यांना काहीच दिसत नव्हतं, पूर्णपणे आंधळे. तर त्यांना मी विचारलं की तुम्ही कसं काय काम करता, जॉब करत होते तर ते म्हणले की बॉस की इच्छा असेल तर सगळं शक्य आहे. म्हणजे त्यांनी माझा इंस्टाग्रामवरचा नंबर दिसत नसताना काढला बी, मला फोन बी करून बुकिंग फिक्स केली, पेपरला जाऊन आले. तर एवढं सगळं ब्लाइंड असताना सुद्धा हे करू शकतात. त्यांच्याकडून मला भरपूर शिकायला मिळालं की बॉ म्हणजे पूर्णपणे दिसत नव्हतं बरं का त्यांना, तरी पण त्यांचं मोबाईलवर फोन लावणं ते सगळं कुठंच त्या गोष्टी वाचून आडत नव्हतं काय की बा आता दिसत नाही म्हणून आता पूर्णपणे हार मानली आहे त्यांनी. तर त्यांच्यासारखा माणूस जर इतक्या प्रेरणेने काम करण्याची जिद्द ठेवतो तर हात पाहिजेची व्यवस्थित आहे, ज्याला व्यवस्थित दिसतंय त्याला अशी कामं करण्याची काही गरजच नाही ना. उगं काहीतरी नाटकं करायचे म्हणून किंवा गरिबीचं ढोंग आणायचं म्हणून हे असली नाटकं लागत आहेत लोकांना. आणि हे फक्त भारतातच चालतं, हे बाहेरच्या देशांमध्ये असल्या लोकांना फटके मारित आहेत. तसं मी पुण्यामध्ये 3 वर्ष झालं गाडी चालवतोय आणि बऱ्याच वेळा तिथून तुळापूरवरून जाणं झालं, पण कधी त्या ठिकाणाला भेट द्यायचा योग नाही आला. आणि याचं मला काय रिग्रेट होतं मनामध्ये की बाबा मला एकदा तुळापूरला जायचंय. का तर तुळापूर हे ठिकाण साधं सुद्धा नाही. म्हणजे महाराष्ट्राला ओळख खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे महाराष्ट्राला एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांची ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी म्हणजे साधं सुद्धा ठिकाण नाही हे, म्हणजे एक त्याला फार मोठा इतिहास आहे. आणि त्या ठिकाणी जायची मला खूप इच्छा होती आणि कधी योग नाही आला. त्याच्यामुळे आज स्पेसिफिक इच्छा पण होती आणि म्हटलं ट्रिपा पडत नाही, त्याच्यामुळं चला जाऊया. का तर म्हणजे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एक वेगळीच प्रेरणा मिळते. जे लोक तिथे जाऊन आलेत ना त्या लोकांचा फीडबॅक ऐकला होता की मी की बाबा 100% तुम्ही जाऊन आलं पाहिजे. म्हणून म्हटलं ठीक आहे चला आज होऊ द्या सुट्टी, जाऊन येऊ. आणि खरं म्हणजे अशा ठिकाणांना आपण भेटी दिल्या सुद्धा पाहिजेत. तुळापूर झालं किंवा शिवनेरी, रायगड, तोरणा वगैरे अशा ठिकाणांना आपण भेटी दिल्या पाहिजेत. त्यातून एक वेगळीच प्रेरणा मिळत राहते आणि नवीन आपल्याला काम करण्याची एनर्जी मिळत राहते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आतापर्यंत मी असं वैयक्तिक फिरण्याला इतकं महत्व दिलं नव्हतं. मला वाटायचं उगाच वेळ वायाला जातो आणि पैसा जातो. का तर आता म्हणजे आपले काम असे आहेत की बा आपण एक दिवस सुट्टी मारली तरी आपल्या त्याच्या आठवड्याच्या इन्कमवर परिणाम होतो, आपला महिना कमी दिसतो. पण आपला असा वैयक्तिक असा सुट्टी मारून किती पण नुकसान झालं तरी त्याचा आपण एवढा बारीक हिशोब करीत नाहीत. पण असं जर वैयक्तिक वेळ काढून जर फिरायला जायचं म्हणलं तर नको वाटतं आपल्याला. पण आता मी ही संकल्पना मोडूनच काढणार आहे. का तर दर आठवड्याला किंवा महिन्यातून एकदा तरी अशा ठिकाणाला एका तरी भेट द्यायची हे ठरवलेलं आहे मी. माझ्यासोबत कोणी येऊ, मित्र येऊ नाही तर नाही येऊ. का तर कसं आहे, मी बऱ्याच वेळा मित्रांसोबत असा प्रस्ताव मांडलेला आहे, चला शिवनेरीला जाऊन येऊ, चला रायगडला जाऊन येऊ. पण मित्रांचं जाऊ पुढच्या महिन्यात जाऊ असं तसं हे सगळे म्हणण्यातच काय होतंय की बुवा आपलं हे फिरायचं वय आहे. आता नशिबाने आपल्या जवळ योगायोगाने गाडी आहेत, लोक भाड्याने गाड्या करून फिरायला जातात. आपल्याकडे सगळं सामग्री आहे तरी सुद्धा आपण वेळ काढून फिरायला जात नाहीत. तर योगायोग आहे, सगळे योग जुळून येत आहेत. म्हणजे मेन म्हणजे लोकांसाठी गाडी आणि वेळच हे 2 गोष्टी मॅच होत नाहीत. आणि त्या गोष्टी म्हणजे आपल्याला असं वेळेचं बंधन नाही, आपण कधी पण जाऊ शकतो फिरायला. तर या गोष्टीचं ऍडव्हान्टेज घेऊन मी असं ठरवलेलं आहे की बुवा आपण जायचंच महिन्यातून एकदा तरी अशा ठिकाणाला, म्हणजे मोठ्या एकतर किल्ला नाही तर असं कुठलं तरी ज्या ठिकाणाला इतिहास आहे अशा ठिकाणाला भेट द्यायची. याने काय होतं की आपल्याला फिरून आल्याच्या नंतर एक नवीन फ्रेश माइंडने काम करण्याची एनर्जी येते. म्हणजे तुमच्यासोबत होतं का नाही ते मला माहित नाही, पण असं कुठं फिरून आलं ना की मग मला तरी एनर्जी येते बुवा की बुवा मला पहिल्यापासूनच आवडच होती फिरण्याची. त्याच्यामुळेच मी टुरिस्ट लाईन मध्ये आलो. पण टुरिस्ट लाईन मध्ये काम करता करता मुंबई आणि पुणे फक्त एवढंच फिरणं होतंय. तर असं हिस्टॉरिक ठिकाणं मला वाटतं फिरली पाहिजेत आणि ती एक्सप्लोर केली पाहिजेत.
माझी फार दिवसांपासूनची इच्छा आहे. तर आत्ता पैशांनी पण थोडा स्टेबल झालोय मी आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. तर मला वाटतंय आपण एक्सप्लोअर करायला महाराष्ट्र काही अडचण नाही. आलोय आपण तुळापूर या ठिकाणी. तुळापूर या ठिकाणचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं त्रिवेणी संगम आहे. 3 नद्या एकत्र येतात, भामा, भीमा आणि इंद्रायणी असा मिळून संगम आहे. पण स्वच्छता जाऊ द्या, असू द्या, पण या ठिकाणचं अजून एक वैशिष्ट्य हे आहे. पाहिला मला वाटतंय आता पुढच्या वेळेस कुठं बी फिरत आणि तोंडावर फडकं बांधूनच फिरावं का काय, मला काय समजा नाही. का तर आता जिथं जाईन तिथं मला आपले 1-2 सबस्क्रायबर मित्र तर भेटायलाच लागलेत. आणि मग काय होतंय असं म्हणजे सबस्क्रायबर मित्र भेटला की ती असते स्टायलिश टापटीप एकदम एकदम इस्त्री केलेल्या कपड्यामध्ये, आणि मी असते आपला साधा बोळा 150 रुपयाची शर्ट घालून कुठं हिंडतोय. म्हणजे पहिल्यासारखपासूनच मी असं म्हणजे राहणीमानावर कधी लक्ष दिलं नाही, तर त्यांच्या पुढं मी थोडा फिका वाटायला लागतो. आणि ते जरा मापापेक्षा जास्तच रिस्पेक्ट देतात. म्हणजे काल परदेशी असंच झालं की मुंबईला जाताना इथून मग मी भरपूर वेळा मुंबईला गेलो, पण आतापर्यंत कोणी ओळखलं नव्हतं. म्हणजे आता ओळखायचे तसे एखादे, पण आता काय झालं, मागच्या वेळेस जेव्हा मी 3-4 दिवसापूर्वी मुंबईला गेलो ना, त्यावेळेस 6 जणांनी मला ओळखलं एकामागे एक. आणि मलाच जरा कसं तरी वाटतं की बा ते लोक आपल्याला मापापेक्षा जास्त रिस्पेक्ट देतात आणि आपण असं साधा बोळ राहतो उगा गबाळ्यावानी. तर आता म्हणजे अवघडच आहे. आणि माझा विषय काय होतो की मी जरा अनोळखी माणसासोबत लय असं लगेच फ्रेंडली होत नाही बोलायला, त्याच्यामुळे जरा ती वेगळंच वाटतं. शिवाजी महाराजांच्या समाधीवरून तर जाऊन आलो, पण मोबाईलमध्ये मी बघितलं होतं की त्यांना ज्या साखळदंडाने बांधून ठेवलं होतं ते साखळदंड पण इथंच ठेवलेले आहेत, पण तसं काही दिसलं नाही. पण मी मोबाईलवर बघितलं तर इथं संग्रहालय आहे 800 मीटरवरच. तर त्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय. तिथं ठेवलेले आहेत असं मला वाटतंय. का तर तिथं पण एका ठिकाणी लिहिलं होतं, मी नीट वाचलं नाही, पण तिथं लिहिलेलं होतं की तिथं छत्रपती संभाजी महाराजांच्या संबंधित तिथं काही वस्तू ठेवलेल्या आहेत. तर इथून 800 मीटरला आहे, तर तिथे जाऊन पण एकदा बघूया काय होते. आता वाजले 3 आणि आता जाऊन आलो त्या संग्रहालयामध्ये. छत्रपती संभाजी महाराजांनी वापरलेल्या किंवा त्यांच्याशी निगडीत ज्या वस्तू आहेत ना, त्यांचं प्रतिरूप तिथं त्या संग्रहालयामध्ये बनवून ठेवलेलं आहे. आणि त्यांच्याविषयी माहिती पण अशी चिकटून ठेवलेली आहेत. फोटो फ्रेम त्या माहितीच्या आधारे बनवून ठेवलेले आहेत. आणि तिथं जे मधले म्हणजे एक मार्गदर्शकच त्यांनी ठेवलेले आहेत की त्यांनी आम्हाला 1 ते 1.5 तास छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याच्या रिलेटेड सगळी माहिती सांगितली. त्यांना कसं पकडण्यात आलं, कुठे पकडण्यात आलं, त्यांची हत्या कुठं करण्यात आली, हे सगळं सर्व डिटेलमध्ये आम्हाला 1 ते 1.5 तासामध्ये माहिती सांगितली. अजून पण ते म्हणत होते तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर विचारा, पण भरपूर माणसं होते तिथं, पण मी नाही विचारली. आणि फोटो आणि व्हिडिओ काढायला तिथं अलाउड नव्हतं, आणि जरा जास्त माणसं असल्यावर मला जरा ऑकवर्ड होतं, त्याच्यामुळे मी नाही विचारलं. पण भरपूर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याशी रिलेटेड तिथं इतिहास मला माहिती झाला. जर कधी तुळापूर साईडला कधी आलात तर या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या. म्हणजे आपल्या राजांचं काय इतिहास आहे ना, तो इथं आल्यावर नक्की समजतो आपल्याला. याचबरोबर अजून एक गोष्ट सांगायची मित्रांनो, की मी ज्या ठिकाणी नंबर देऊन ठेवलेत ना, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सांगितले फक्त की मी नंबर फक्त भाड्यासाठीच दिलेला आहे. पण काही लोकांना हे समजतच नाहीये की ते नवीन गाड्यासाठी घेण्यासाठी मला फोन करतायत, आणि तुम्हाला काय ऐकायचं असतं माझ्या तोंडून हेच मला समजत नाही. हॅलो, हा बोला. नागेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स का? हा बोलतो. काय नाही, यासाठी फोन केलता की माहिती पाहिजे होती थोडीशी, म्हणजे आपल्याला गाडी घ्यायची आहे. मी कामात आहे, थोडा नंतर फोन करू का? बरं. म्हणजे असे फोन मला इतके फोन येतात ना, आणि मी कामात असतो, काही पण असतो. बऱ्याच वेळा असं बी होतं, एकदा फोन कट केलाय तरी पण दुसऱ्यांदाच केलाय, आणि फोन कट करून हा सर मला गाडी घ्यायची आणि थोडी माहिती सांगताय का. तर तुम्हाला काय ऐकायचं असतं मित्रांनो, मी परत एकदा सांगतो की जर तुम्हाला खरंच गाडी घ्यायची असेल तर अनुभव घ्या. प्रत्यक्षात मार्केटमध्ये येऊन दुसऱ्याची गाडी चालवून पहा, मग तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही दुसऱ्याच्या ऐकण्यावरून गाडी घेताना आणि फसताना, आम्ही आज धंदा नाही म्हणून आज सुट्टी मारून इकडे आलोय. तर कसं आहे, दुसऱ्याच्या बोलण्यावरून किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावरून गाडी घेणं वेगळी गोष्ट असते. प्रत्यक्षात अनुभव घ्या आणि मग गाडी घ्यायचा निर्णय घ्या. तुम्ही ज्या माणसाला सल्ला विचारताय तोच किती हुशार आहे, मीच किती हुशार आहे ती मला माहिती. माझ्यापेक्षा इकडे धुरंधर
लय धंदा करणारी माणसं आहेत. पण म्हणजे कसं आहे की बुवा लोकांचा असा गैरसमज होतोय की मला लयच कळतंय गाड्यांमधलं. आणि असं बी नाही की मी फोनवर बरोबर माहिती देत नाही, बरोबर माहिती देतो की जी परिस्थिती आहे मी तिथं 99% व्हिडिओ मध्येच सांगत असतो की बाबा धंदा कमी आहे, पहिल्यासारखा धंदा राहिलेला नाही, कंपनीच्या भरोश्यावर गाड्या घेऊ नका. पण हे लोकांना मंजूर करायला तयारीच नसते त्यांची. त्यांना हेच ऐकायचं असतं की धंदा भरपूर आहे, मजबूत धंदा आहे, मुंबई पुणे जाऊन आले की 5,000 होते आणि तुम्ही घ्या गाडी. म्हणजे आता मी जे दाखवतो ना 4,000 5,000 झालेले, तेव्हा मी 14 तास 15 तास गाडी चालवलेली असते. पण हे लोकांना मान्यच नसतं. त्यांना म्हणलं असतं तुम्ही लय मजा करताय आणि उगाच खोटं खोटं सांगताय की धंदा नाहीये. जर धंदा नसेल तर इतके टॅक्सीवाल्यांचे वाईट दिवस का चालले? तर कधी कधी सकाळ सकाळ रेट चेक करीत जा, असं बुक करून उबर किंवा किती रेट दाखवतोय ड्रायव्हरला किती मिळणार आहेत. मला हे समजत नाही की बा इतके मी व्हिडिओ मध्ये सांगतोय की बा धंदा कमी झालाय, पहिल्यासारखा धंदा नाही, कंपनीच्या भरोश्यावर गाडी घेऊ नका. कस्टमर इतके वाईट वागतात ड्रायव्हर लोकांसोबत, त्याचे मी व्हिडिओ बनवून टाकतो. तरी पण लोकांचा काय असं गाडी घ्यायची हवा अशी मिटतच नाही. म्हणजे त्यांना वाटतं ड्रायव्हिंग करणं म्हणजे लय असं सिंहासनावर बसण्यासारखंच आहे. माफ करा मी जास्त बोलत असेल तर, पण विषय काय होतोय मित्रांनो, जरा अति प्रमाणातच मला फोन येतात आणि मी कितीतरी वेळा लोकांना सांगितलेलं आहे प्रत्यक्षात मार्केटमध्ये अनुभव घ्या. आणि जिथं जिथं मी नंबर दिला ना तिथं तिथं फक्त हे लिहून ठेवलेलं आहे की फक्त भाड्यासाठीच फोन करा. पण लोकांना हे समजतच नाही. हॅलो सर, आम्हाला गाडी घ्यायची आणि किती पैसे होते आणि 8 तास काम केल्यावर किती पैसे राहतात बरं, आणि मग CNG कितीच लागतो एवढं. म्हणजे राईट हेच प्रश्न असते, दुसरा प्रश्नच नाही. म्हणजे पाठच झालंय माझं काय उत्तर द्यायचं ह्याला. माझ्या व्हिडिओ मध्ये जे दिसतं ना तेच रियालिटी आहे. व्हिडिओत वेगळा आणि प्रत्यक्षात वेगळा असं काय नसतं मित्रांनो. आज मला सकाळ धरून ट्रिपा पडत नव्हत्या म्हणून इच्छा होती माझी इथं तुळापूरला यायची म्हणून आलो. तुम्हाला रियालिटी माहिती करून घ्यायची असली तर मित्रांना फोन करतो मी आता. हॅलो, किती झाले सर? 1000 लका लय कमी. हा काय ट्रिप चालू आहे काय? बर बर बर, निवांत करतो मग. आता वाजले 3 आणि 1000 रुपये झालेत. काय वाटतं किती होते ना 7-8 वाजूस तर अजून 1000 होते. 2000वर कधी कधी घरी जावं लागतं. पण हे लोकांना समजतच नाही. ज्यावेळेस 3000 4000 करायचे असतात ना त्यावेळेस 14-15 तास गाडी चालवावं लागते, तेव्हा 3000 4000 होते. पण लोकांना हे कबूल करायची तयारीच नसते. लोकांना फक्त आमच्या तोंडून ऐकायचं असतं घ्या तुम्ही गाडी. म्हणजे मी कितीतरी लोकांना सांगितलंय की नाही नका घेऊ, पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत असं तसं. ते मलाच पटवून देतात. मुंबईहून जाऊन आले मग 5000 राहतात म्हणले, तुम्ही कसं काय म्हणताय धंदा नाही? म्हणजे मग मीच गाडी चालवतो ते मलाच पटवून देत आहे धंदा आहे, तुम्हाला धंदा करता येत नाही. हॅलो, बोला शुभम. किती झाले? काय झाले आता एक रेंटल उचलली मगाच्या बसून इकडे एम्बसीस कडे आलोय. किती किती होते? होतील का 1 मिनिट थांब. 1600 रुपये. अच्छा, काय कमीचे काय ना आज? 1600 रुपये होतील. नाही मी तिथं त्या जवळ जरा वेळ टाइमपास केला. काय असं धंदा म्हणलं शुभम, इतकंच मराठी रे. काय झालं, काय म्हणताय? इतकं दाबून रेट भेटतो तुम्ही का म्हणताय असं? एवढा दाबून रेट होय? काय झालं, लय नाराज दिसतंय आज. नाही नाराज नाही. मग नाराज नाही म्हणजे काय, लयच रेट कमी भेटतोय का? रेट म्हणजे गोच्या ट्रिपला अजिबात रेट नाही. अच्छा, काय नाही तेच म्हणलं काय विषय. तिकडे सुट्टी मारली मी, बरोबर केलं का चुकीचं केलं? काऊन मारली सुट्टी तू? हा ट्रिपच पडत नव्हत्या म्हणून आलो, म्हणलं चला इकडे येऊ, संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन. लय दिवसापासून इच्छा होती, आलो इकडे एकदा. अचानकच गेला म्हणून म्हणलं. अचानकच आलो, ट्रिपच वाजली नाही मला भोसरीमध्ये 1.5 तास. म्हणलं जाऊ द्या मरू द्या चला. प्रत्यक्षात कुणाच तरी गाडीवर ड्रायव्हर राहून अनुभव घ्या मित्रांनो, आणि मग गाडी घ्यायचा निर्णय घ्या. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका. इथं जितका घासींना माणूस काम करीन ना तितकं तो पैसा कमवतो. पण ज्या तुलनेमध्ये पहिले 2-3 वर्षापूर्वी लोक अगोदर पैसा कमवायचे ना त्या तुलनेमध्ये आता कमवत नाही. अगोदर 8-10 तासामध्ये 3-3.5 हजाराचं काम व्हायचं, आता 8-10 तासामध्ये 1000 आणि 2000चं काम होत आहे. असा फरक आहे. पण हे लोकांना फोन मधून सांगून हे मान्यच नसतं
त्यांचं म्हणणं असतं तुम्ही लय पैसे कमवताय आणि आम्हाला चुकीची माहिती सांगताय. ते आपल्यालाच पटवून देतात की तुम्ही असं होतंय, मग एका CNGच्या टाकीमध्ये 3,000 धंदा होतोय, मग तुम्ही का म्हणताय धंदा होत नाही. म्हणजे असं होतं. त्याच्यामुळं प्रत्यक्षात अनुभव घ्या आणि मला प्लीज नवीन गाडी घेण्याच्या विषयी एन्क्वायरीसाठी फोन करू नका. काय होतंय, मला एन्क्वायरीसाठी असे फोन येतात ना, त्याच्यामुळे मी बरेच फोन उचलत नाही आणि फोन न उचलल्यामुळे माझे बरेच भाड्याचे फोन सुद्धा चुकतात. बऱ्याच लोकांचा हा अनुभव असेल की मला फोन केला मी फोन उचलत नाही, त्याला हेच कारण असतं की मी काहीतरी कामात असतो आणि एन्क्वायरीसाठी फोन येतात आम्हाला गाडी नवीन घ्यायची आणि काय करू, घेऊ का. आणि मी असा डायरेक्ट कोणाला सल्ला देऊ शकत नाही की तुम्ही गाडी घ्या, तुमची कष्ट करायची तयारी असेल तर गाडी घ्या, असं मी सगळ्यांना सांगत असतो. पण लोकांचं असं म्हणणं असतं आपली कष्ट करायची धमक आहे. म्हणजे गावाकडे गाडी चालवणं वेगळं मित्रांनो. गावाकडे तुम्ही कधीतरी 4 व्हीलर चालवत असता, पण इथं आपल्याला कंटिन्यू मिनिटाला एका मिनिटात 4 वेळा गिअर काढावा लागतो, 4 वेळा टाकावा लागतो. बरेच लोक गावाकडे कधीतरी पिकअप ते नगरला किंवा पुण्याला घेऊन येत असतात आठवड्यातून एकदा. त्यांना वाटतं आता मी परफेक्ट आहे गाडी चालवायला असं समजून गाडी घेतात आणि मग फसतात. त्याच्यामुळे अनुभव घ्या दुसऱ्याच्या गाडीवर जाऊन आणि मगच गाडी घ्या. एवढंच सांगणं राहील, बाकी शेवट तुमची मर्जी. आणि एक कडू सत्य सांगतो तुम्हाला मी की ज्या माणसाच्या डोक्यामध्ये खोळ बसताना की परमिट गाडी घ्यायची, त्याला तुम्ही किती बी पटवून द्या की धंदा नाहीये, त्याला ते मान्यच नसतं. त्याला त्याचं म्हणणं असतं की नाही धंदा नाही झाला तरी जमन, पण 4 व्हीलर तर मागं राहते ना, असं त्याचं म्हणणं असतं. म्हणजे ज्या लोकांना मी सल्ला दिलेला आहे ना, त्यातल्या 70% लोकांनी गाडी घेतलेली आहे की त्यांना मी हे सल्ला दिलता की नका घेऊ गाडी, नाही परवडत. आणि आता परत त्याचाच 6 महिन्याने फोन येतोय की सर धंदाच व्हाय नाही, ट्रिपच पडा नाही, तुमचा कसं काय होतोय. तर त्यांना मी सांगितलं होतं 6 महिन्यापूर्वी तुम्हाला काय सांगितलं होतं मी. हा म्हणले नाही त्या टाइमी आम्हाला समजलं नाही, पण आता काय सोल्युशन काय. तर हे रियालिटी उदाहरणं माझ्यासमोर घडलेली आहेत की ज्या माणसाला खोड बसतं ना डोक्यामध्ये की त्याला परमिट गाडी घ्यायचीच आहे, तू घेतो, त्याला तुम्ही कितीही पटवून द्या धंदा नाही. मला असू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बोलता बोलता जर काही चुकीचं बोलून गेलो असलं तर माफ करा, एवढं सांगतो. धन्यवाद.